नमस्कार, माझं नाव अभय महाजन. बोलभिडूच्या बुकमार्क या सेगमेंटमध्ये आज मी तुमच्याबरोबर आहे. आणि माझी काही आवडती पुस्तकं त्याच्याविषयी मला इथे बोलायला सांगितलेलं आहे. आणि आत्ता आम्ही बऱ्याच पुस्तकांच्या मध्ये आहोत इथे. आणि अशा ठिकाणी आल्यानंतर नेहमीच असं वाटतं की आपण काहीच पुस्तकं वाचलेली नाही आहेत. इथे जे जे दिसतं आहे त्यातलं खूपच कमी मी वाचलेलं आहे. पण एकतर फिजिकली अशी पुस्तकं बघून खूप चांगलं वाटतं, कारण गेल्या काही काळात फोनवरती किंवा टॅबवर वाचण्याची सवय इतकी जास्त लागलेली आहे. तर सगळ्यात पहिलं पुस्तक ज्याचा माझ्यावरती खूप परिणाम झाला आणि ज्याचा म्हणजे ते पुस्तक वाचल्यानंतर आय थिंक माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाले. ते पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. हे पुस्तक साधारण मी एक 6-7 वर्षांपूर्वी वाचलं. जास्त ॲक्च्युली 10-11 वर्षांपूर्वी वाचलं. आणि मी खूपच हललो होतो ते पुस्तक वाचल्यानंतर, कारण आपल्या समाजाविषयी, जातीविषयी आपण आपल्या आसपास अनेकदा बरेच लोक असे फार बोलताना दिसतात की जात नसते, मी जात मानत नाही वगैरे काय 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 काय. पण जात ही किती खोल आपल्या जगण्यात रुतलेली आहे, आपल्या व्यवहारात रुतलेली आहे, आपल्या एकमेकांशी असणाऱ्या उद्योगामध्ये आणि सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती कशा प्रकारे रुतलेली आहे याचं फार वेगळ्या प्रकारे रिअलायझेशन ते पुस्तक वाचल्यानंतर झालं. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बाकी काही पुस्तकं वाचण्यात आली. म्हणजे हू वर द शूद्रास, कास्ट इन इंडिया, अशा प्रकारची काही काही पुस्तकं. तर तुम्ही जर बाय एनी चान्स हे पुस्तक वाचलं नसेल तर मी सांगतो की तुम्ही जर भारतीय आहात आणि भारतीय नसाल तरीसुद्धा पहिलं पुस्तक तुम्ही कुठलं वाचा तर ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनाहिलेशन ऑफ कास्ट. त्याच धर्तीवरती दुसरं पुस्तक म्हणजे आत्ता रिसेंटली मी प्रोफेसर रविकांत किसना यांचं मीट द सवर्णाज नावाचं पुस्तक वाचलं, जे की परत जात ह्या विषयाशीच निगडीत आहे. आणि जातीमुळे होणारं समाजकारण आणि त्याच्यामुळे होणारे व्यवहार, त्याचा आपल्या सिनेमामध्ये त्याचा आपल्या प्रेमाशी, विवाह संस्थेशी असणारा संबंध याविषयी ते पुस्तक आहे. आणि ते खूपच कंटेम्पररी काळातलं आहे. तर तेही पुस्तक मला फार आवडलं. सो मराठीमधली काही पुस्तकं, माझं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे. आणि माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो मधला काळ होता सुट्टीचा, ज्यावेळेस मला काहीच काम नव्हतं, मी घरात बसून होतो आणि आयुष्यात काय करायचं माहिती नव्हतं, अभिनयाव्यतिरिक्त शिक्षण घ्यायचं आहे का नाही, तर त्या काळात मी नेमाडेंची पुस्तकं वाचली. मी कोसला आधीच वाचलेलं होतं, पण त्यांची जी 4 पुस्तकं आहेत, बिढार, जरीला, झूल आणि हूल, ही जी ज्याला चांगदेव चतुष्टय असं आपण म्हणतो की तर त्या पुस्तकांचा माझ्यावरती खूप इन्फ्लुएन्स आहे असं मला वाटतं. किंवा त्या काळात ती पुस्तकं फार जवळची वाटत होती. साधारण 20-21 वर्षाची असताना, आपल्याला आयुष्यात काय करायचं याची क्लॅरिटी नसताना, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस सगळे काय काय चालू असतात त्यावेळेस. आणि आय थिंक त्या पुस्तकांचा, ती 4ही पुस्तकं वाचल्याचा पुढे मी जेव्हा अक्षय इंडिकर या दिग्दर्शकाबरोबर त्रिज्या नावाचा सिनेमा केला, तेव्हा मला त्याचा खूप फायदा झाला असं मला वाटतं. त्यानंतर जयंत पवार हा माझा अत्यंत आवडता लेखक आहे. त्यांचं फिनिक्सच्या राखेतून उठला मोर हे जे कथांचं पुस्तक आहे, मला असं वाटतं की मराठीतले ते वन ऑफ द ग्रेटेस्ट कथाकार आहेत. आणि त्यातली प्रत्येक कथा जी आहे, जी मुंबईमधली आहे, मुंबईमधलं एका काळाचं दर्शन त्यांच्या पुस्तकातनं आपल्याला होतं. त्या काळातला समाज, त्या काळातले पुरुष, त्या काळातले लोकांचे व्यवहार आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. डार्क आहेत त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी, त्याची वर्णनं आणि जे सगळं आहे ते. तर तेही मला भयंकर
आवडलेलं पुस्तक होतं. आत्ता रिसेंटली महेश एलकुंचवार जे आहेत त्यांचं एक नवीन नाटक माझ्या वाचण्यात आलं. महेश एलकुंचवारांचं मौन राग नावाचं एक पुस्तक आहे. ते लेख आहेत, ललित लेखन आहे, ते अप्रतिम पुस्तक आहे. परत तर त्यांचं एका नटाचा मृत्यू नावाचं एक नवीन नाटक आहे, म्हणजे त्यांचं जुनंच नाटक आहे. ते मी आत्ता नव्याने वाचलं. ते भयंकर मला आवडलेलं आहे. सो ही झाली मराठीमधली काही पुस्तकं. त्याच्यानंतर काही इंग्रजी पुस्तकं जी मला अतिशय आवडलेली आहेत. त्यातलं एक म्हणजे एक जोॲन डिडियन नावाची एक अमेरिकन बाई रायटर होत्या. त्या गेल्या. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली होती. त्यांचं द इयर ऑफ मॅजिकल थिंकिंग नावाचं एक पुस्तक आहे. अचाट पुस्तक आहे. म्हणजे ग्रीफ आणि डेथ याविषयी ते पुस्तक आहे. जोॲन डिडियन या लेखिकेचा नवरा आणि तिची मुलगी एकाच वर्षाच्या अंतरात गेले आणि ते दोघं गेल्यानंतर त्याच्यामुळे निर्माण झालेली पोकळी आयुष्यातली आणि त्यातनं निर्माण झालेलं दुःख, ह्या सगळ्याबरोबर ती कशी जगली, त्या दुःखातनं ती बाहेर आली का नाही, ह्याच्याविषयीचं ते पुस्तक आहे. अचाट पुस्तक आहे. त्या पुस्तकाने मला आठवतंय की मी कोविडच्या काळात ते पुस्तक वाचलेलं होतं, जेव्हा आपण सगळे आयसोलेशनमध्ये एकटे होतो. आणि त्या पुस्तकाने मला खूप साथ दिली बऱ्याच गोष्टींविषयी विचार करताना. तर ते एक पुस्तक आहे. त्याच्यानंतर बेल हुक्स ही लेखिका बऱ्यापैकी आपल्या इकडे लोकांना माहिती आहे. तिचं ऑल अबाउट लव्ह हे पुस्तकही लोकांना माहिती आहे. मी आत्ता ॲक्च्युली मागच्या वर्षी एक नाटक करत होतो. त्याच्या निमित्ताने तिचं एक नवीन एक वेगळं पुस्तक मला वाचण्यात आलं. त्याचं नाव आहे द विल टू चेंज मेन, मॅस्क्युलिनिटी अँड लव्ह अशा नावाचं ते पुस्तक आहे. त्याच्यामध्ये साधारण 10-11 निबंध आहेत वेगळे वेगळे, जे मॅस्क्युलिनिटीविषयी आहेत किंवा फेमिनिझम विषयी आहेत. म्हणजे या स्त्रीवादाच्या फेमिनिझमच्या पूर्ण डिस्कोर्समध्ये हेटेरोसेक्शुअल पुरुष त्याचं स्थान काय आहे, किंवा पेट्रियार्की पुरुष ज्याला आपण म्हणतो, तर पेट्रियार्कीमध्ये नेमकं पुरुषाचं काय होतं, पुरुषाच्या भावनेचं काय होतं, किंवा प्रेम, सेक्शुॲलिटी या सगळ्या गोष्टींचं पुरुषाबरोबर त्याचं नातं कसं आहे, या सगळ्या गोष्टींविषयी ते पुस्तक आहे. अचाट पुस्तक आहे. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की स्त्रीवाद, फेमिनिझम याविषयीची पुस्तकं असतात, त्याच्यामध्ये पुरुषांविषयी फक्त राग व्यक्त केलेला असतो. तर हे पुस्तक अजिबात तसं नाही. मला असं वाटतं की उलटं ते पुस्तक वाचताना मला असं वाटलं की ती बाई ज्या प्रकारे पुरुषांना समजून घेते आहे, तसं अनेक पुरुषांना पुरुषांविषयी लिहिता आलेलं नाही आहे. सो बेल हुक्सचं ते पुस्तक, ते पण मी हायली रेकमेंड करीन वाचण्याकरता. आणि त्याच्यानंतर 2 पुस्तकं आहेत, ही पूर्णपणे वेगळ्या स्पेसमधली आहेत. मी स्वतः एक ॲक्टर, डान्सर असल्यामुळे बॉडी अवेअरनेसचं प्रशिक्षण मी स्वतः लोकांना देतो. त्याच्यामुळे बॉडी हा माझा अतिशय आवडता भाग आहे. तुम्ही नट असल्यामुळे तुम्हाला तुमचं शरीर वापरावंच लागतं, कारण की तुम्ही विविध पात्र जेव्हा साकारत असता तर त्यांचे इमोशन्स आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच शरीरात वापरायच्या असतात. तर त्यावेळीस आणि माझं बरंचसं शिक्षण जे आहे, म्हणजे की माझं शिक्षण डान्समध्ये होतं. वर्षभर मी डान्स शिकलो बँगलोरमध्ये जाऊन, आणि तेव्हापासून शरीर या गोष्टीविषयीचा विचार वेगळ्या पद्धतीने करायची सवय लागली. शरीर आणि भावना यांचा कशा प्रकारचा संबंध असतो आणि आपलं शरीर म्हणजे नेमकं काय, याच्याविषयी हा माझा आवडीचा आणि अभ्यासाचा विषय आहे. कारण की तसं मी तशा प्रकारचे वर्कशॉप्स ॲक्टर्स करता सुद्धा करतो आणि बाकी नॉन ॲक्टर्स ज्यांचा अभिनयाशी काहीही संबंध नाही त्यांच्यासाठी सुद्धा करतो. तर 2 पुस्तकं मी सजेस्ट करीन. द बॉडी कीप्स द स्कोर नावाचं एक पुस्तक आहे. डच रायटर आहे, बेसेल वॅन डर कोल्क. पण बॉडी कीप्स द स्कोर नावाचं पुस्तक आहे, अप्रतिम पुस्तक आहे. आपण ट्रॉमा या गोष्टीविषयी ऐकलं असेल, थोडं वाचलं असेल. ट्रॉमा आपल्या शरीरात कसा राहतो आणि विविध प्रकारच्या, म्हणजे जशी आपली मेमरी असते त्या प्रकारे
आपल्या शरीराचीही मेमरी असते. लहानपणापासून आपण वाढलेले असतो तेव्हा आपण कुठल्या भागात असतो, आपल्या आजूबाजूला काय परिस्थिती असते, आपण जिथे राहत असतो तिथल्या लोकांचं आपल्या शरीराकडे बघून ते काय कशा प्रकारे बोलत असतात, वेगवेगळ्या समूहांमध्ये असताना आपल्याला आपल्या शरीराविषयी काय वाटतं, ह्या सगळ्याचा आपल्या जडणघडणीवर, आपल्या विचारांवर खूप जास्त परिणाम होत असतो. आणि ह्या सगळ्याविषयी ते पुस्तक आहे. हे पुस्तक वाचल्यावरती तुम्हाला तुमच्या स्वतःशीच खूप वेगळ्या प्रकारे ओळख होऊ शकते. आणि कारण आपलं सगळ्यांचं आपल्या शरीराबरोबरचं नातं फार वेगळं असतं. ते दोन लोकांचं एकसारखं नसतं. तर त्याच्यामुळे ते पुस्तक मी नक्की रेकमेंड करीन. आणि अजून एक पुस्तक ज्याचं नाव आहे फिअर, पेन अँड अदर फ्रेंड्स. अवी ग्रीनबर्ग नावाचा लेखक आहे. सो अवी ग्रीनबर्ग हा असा टीचर आहे की ज्याच्याबरोबर मी स्वतः जाऊन मला काम करता आलं. तो मूळचा इस्रायलचा आहे पण आता स्पेनमध्ये राहतो. आणि गेले रिफ्लेक्सोलॉजी याविषयी तुम्ही ऐकलं असेल. रिफ्लेक्सोलॉजी म्हणजे तुमच्या पायाकडे बघून लोक सांगतात किंवा ते रिफ्लेक्सोलॉजिस्ट सांगतो की तुमच्या शरीरामध्ये काय प्रकारचे इम्बॅलन्सेस आहेत. तर तो आधी रिफ्लेक्सोलॉजिस्ट होता आणि त्यानंतर मग त्यांनी एक पूर्ण वेगळं टेक्निक तयार केलं की जे टेक्निक ह्याच्याविषयी बोलतं की फिअर आणि पेन याचा आपल्या शरीरावर कशा प्रकारे परिणाम होतो किंवा आपलं शरीर जे आहे ते फिअर आणि पेन या दोन गोष्टींना कशा प्रकारे रिॲक्ट करतं, रिस्पॉन्ड करतं. आणि जनरली असं होतं की या दोन गोष्टींपासून आपण दूर पळायचा प्रयत्न करतो. म्हणजे भीती वाटून घेऊ नये किंवा पेन हे जे सेन्सेशन आपल्याला शरीरामध्ये असतं ते नकोसं आपल्याला जनरली होत असतं. तर त्या पुस्तकात तो फिअर, पेन अँड अदर फ्रेंड्स अशा प्रकारे त्याच्याकडे बघतो. आणि ज्या प्रकारे तो फिअर, भीती या गोष्टीविषयी बोलतो की जे मला फॅसिनेटिंग वाटतं. मला असं वाटतं की अशा प्रकारे बोलणारे फार कमी लोक मला माहिती आहेत आणि मी त्याच्याबरोबर जाऊन पर्सनली काम केलेलं आहे. सो ते फक्त असं नाही आहे की ते फक्त वाचण्याची गोष्ट नाही आहे. तो त्याच्यामध्ये फिजिकली सांगतो की तुम्ही काय प्रकारे हे अवघड इमोशन तुमच्या बॉडीमध्ये डील करताना तुम्ही कशा प्रकारे त्याच्याबरोबर काम करू शकता. सो त्या पुस्तकाने माझं आयुष्य बदललेलं आहे. सो अवी ग्रीनबर्गचं फिअर, पेन अँड अदर फ्रेंड्स हे पुस्तक पण मी तुम्हाला सजेस्ट करेन. थँक्यू.